मास्तरीन बाई, अहो या आता येड लागल्याने झाले. कवा विचार करतोय मी, तुम्ही का नाही आमच्या आयुष्यातल्या इंद्रधनुष्याने आलास बरं काय. तुम्ही आल्यापासून आमचं ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य असं एकदम असं रंगीबिरंगी नाद खुळवून गेलो. हा गोड गोड गार गार फुला त्याला पण नाही, इंद्रधनुष्य पण नाही तुम्ही. कारण काय, इंद्रधनुष्यात बी 7च रंग असतात म्हणून. तानापी निपाजा तुम्ही का नाही त्याच्यापेक्षा जास्त मल्टी कलर हो मॅटर आहे तुमचा. त्याच्यापेक्षा जास्त रंग आहे तुमच्यात. निसर्गात जेवढी अवेलेबल आहेत तेवढे आहे नाही तेवढी सगळी रंग आहेत तुमच्यात. जे डोळ्याने दिसतात ते बी, जे नाही दिसत ते बी आहे की नाही. सूर्या बाबा ए खरं का खोटं. जे सूर्या बाबाच्या प्रकाशात दिसतात ते बी, जे चांदू मामाच्या प्रकाशात दिसतात ते सगळे रंग मल्टी कलर मध्ये मॅटर आहे हो तुमचा. देवानं का नाही जगात 2च गोष्टी नादखोळा बनवल्या. एक म्हणजे तुम्ही आणि एक म्हणजे निसर्ग. बा येड लागल्यावानी झाले तुम्ही गेल्यापासून. हे काय एकटाच बडबडायला लागलोय, याला येड नाही तर काय म्हणायचं. या रबाडल्यावानी झाले, बाजार उडल्यावानी. खरंच की त्या दिवशी झोपलो होतो बरं काय घरात असंच अंधार बुडूक. काय झोपच लागणार, तगमग तगमग तगमग. म्हणलं छत अंगावर पडते का काय असं वाटायला लागलं. नको म्हणलं, उठलो पडतीची लाईट लावली जडती होई की. म्हणलं इथं नको, बाहेर जाऊया. घरामागं आपलं शेत नाही काय, ते शेतात जाऊन झोपलो आंब्याच्या झाडाखाली. तिकडं बाजलं टाकून दिलं धनाजीनं. तिथं जरा बरं वाटलं, गार जरा वारा आल्यावर. वर आभाळाचं छत होतं मोकळं मोकळं. तिथं गेल्यावर आणि दुसरी गोगली पडली बरं काय. चांदमामाच्या चेहऱ्यात तुमचा चेहरा दिसायला आलो. हो होई की, गोलगोल असं चंद्र, त्याच्यात तुमचा चेहरा दिसायला लागला की. डोळे बिळे चोळले मी असं बघितलं तरी तुमचा चेहरा. परत चोळलं, परत बघितलं, 3-4 वेळा तसं गेलं, तुमचाच चेहरा दिसतोय. येड्यावानी झालं. मी म्हणलं स्वतःला काय पाक काय भुललंयस का, तराकलंयस का, बिघाडलंयस का, आयुष्यातनं उठलंयस, येड्यावानी करायलायस. मग मी स्वतःला सांगितलं, म्हणलं हे शाळा झालेली आहे अधिपतीराव. मास्तरीनबाईंचा चेहरा काय चंद्रात नाही आहे, तुमच्या मनात छापला गेला. असा परमनंट हो, तो काही मिटणार नाही.